कोल्हारी ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विर्ले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही वृत्तांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या या तथ्यहीन, दिशाभूल करणाऱ्या आणि ग्रामपंचायतीची तसेच त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेची बदनामी करण्याच्या उद्देशाने मुद्दाम पसरवल्या गेल्याचा आरोप करत विरोधकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। चुकीच्या बातम्यांचा फोलपणा उघड करण्यासाठी त्यांनी संबंधित शासकीय दस्तऐवजांसह माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सरपंच विर्ले यांनी सांगितले की नेरळ संकुल विकास प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या नोटिशीत कुठेही बांधकाम उल्लंघनाचा उल्लेख नाहीये। उजव्या बाजूला बांधकाम असल्याचा निष्कर्ष काही प्रतिनिधींनी चुकीच्या पद्धतीने काढून वृत्तपत्रांना चुकीची माहिती दिली आहे। ही माहिती केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी हेतुपुरस्पर पसरवण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केलाय। उपअभियंता निलेश खिलारे यांनी अधिकृतरित्या पाठवलेल्या नोटिशीत कोणत्याही प्रकारच्या गैरकायदेशीर बांधकामाची नोंद नसल्याने स्पष्ट करण्यात आले असून संबंधित कामाला नेरळ विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांची तांत्रिक मान्यता देखील असल्याचे सरपंचांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरातील दुरुस्ती कामे, चौकाचा विकास किंवा समता समितीमार्फत सुरू असलेल्या उपक्रमांबाबत आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहोत। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले। नवीन विकास आराखडा बदलाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की संबंधित रस्त्याची इमारत रेषा 37.50 मीटरवरून 15 मीटरवर करण्यात आली असून त्यानुसारच काम सुरू आहे। नियमांचे पूर्ण पालन करूनच ही कामे होत आहेत। महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान राखणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांना आवाहन केले आहे की चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तींची पडताळणी करूनच बातमी प्रसिद्ध करा। असत्य प्रचाराने जनतेची दिशाभूल होऊ नये। सरपंच विर्ले यांनी केलेल्या या स्पष्ट आणि दस्तऐवज आधारित खुलाशामुळे ग्रामपंचायती विरोधातील प्रचाराला जोरदार उत्तर मिळाले। सरपंच झाल्यापासून आपला अनुभव काय आहे, चांगला आणि वाईट, या संदर्भात काय सांगा? साहेब, सर्वांना माहिती आहे की आपली ग्रामपंचायत किती चर्चेत असणारी ग्रामपंचायत आहे। की ज्या दिवशी आम्ही इथे सत्ता सांभाळली त्या दिवशी घंटागाडीची व्यवस्था नव्हती, त्यानंतर कर्जबाजारी ग्रामपंचायत, अवघी बोटावर मोजणारे एवढे कर्मचारी, सर्व धूळमय रस्ते, पाण्याची समस्या, अंधारमय रस्ते, या सगळ्या गोष्टी आमच्या समोर होत्या आणि विरोधक अक्षरशः आमच्यावर हसत होते की ही कशी ग्रामपंचायत पुढे घेऊन जाणार। परंतु जो माझ्या जनतेचा आशीर्वाद आहे तो कुठेच कमी पडला नाही। त्यांच्या आशीर्वादाने आपण इथे एक घंटागाडी घेतली, ट्रॅक्टर घेतलं, त्यानंतर स्ट्रीट लाईट बसवल्या, पूर्ण रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले, पाण्याची व्यवस्था केली, आता पाणी योजनेचं सुद्धा काम चालू आहे, पाणी फिल्टरेशनचं काम चालू आहे। या सर्व गोष्टी इथे येच नाही तर इथं चांगले हॉस्पिटल सुद्धा झाले। तर मला माझ्या या परिसरावरती खूप अभिमान आहे, माझ्या या सर्व जनतेवर, नागरिकांवर खूप अभिमान आहे, खूप प्रेम देतात आणि हे जे प्रेम आहे हे असंच अविरत राहो आणि मी त्यांचा विश्वासही अविरत असंच ठेवेल। माझ्याकडून जे जे काही चांगलं होईल ते करत राहील। किती विरोधकांनी विरोध करू द्या, आपण त्या गोष्टी करू। परंतु एक सांगेल की विरोधकांनी चांगल्या कामाकरता साथ दिली पाहिजे। तुम्ही चांगली कामं करा, आम्ही ही सुद्धा तुम्हाला चांगल्या कामांकरता साथ देऊ। विरोध केला पाहिजे पण चुकीच्या कामाचा विरोध केला पाहिजे, चांगल्या कामाचा विरोध नाही केला पाहिजे। ही विचारसरणी जर ठेवली तर नक्कीच आपल्या परिसराचा जो विकास आज मला वाटतं आज जो 70-80च्या स्पीडने आहे तो 100च्या स्पीडने होईल सगळ्या गोष्टीचा। नमस्कार, मी ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे सरपंच महेश विर्ले। आज जी पुढारी पेपरमध्ये जी न्यूज आलेली आहे ती न्यूज फक्त ना फक्त माझी व ग्रामपंचायतची बदनामी करण्याकरता केलेली आहे असं साफ निदर्शनास येत आहे। कारण मला जी ग्रामपंचायतमध्ये नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांच्याकडून जी प्राप्त नोटीस आहे त्याच्यामध्ये कुठेही त्या बांधकामाचा उल्लेख केला नाही। त्यांनी ग्रामपंचायत कोल्हारे हद्दीत मौजे धामोते या ठिकाणी नेरळ कळंब राज्यमार्ग उजव्या बाजूस करण्यात आलेलं बांधकाम, त्यामुळे ही जी नोटीस त्यांनी केलेली आहे की जो पत्रव्यवहार दिलेला आहे तो त्या बांधकामा संदर्भात आहे की नाहीये हे स्पष्ट होत नाही। तरी सुद्धा विरोधकांनी जाणूनबुजून आपल्या पत्रकार बंधूंची दिशाभूल करण्याकरता त्यांना ह्या बांधकामाशी निगडीत असल्याचं भासून आजच्या पेपरमध्ये एक चुकीची बातमी केलेली आहे। त्यामध्ये जे विजय हजारे ज्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संविधान स्तंभासाठीची रितसर संबंधित विभागांच्या परवानग्या या घेऊन योग्य ठिकाणी कायदेशीर पद्धतीने बांधकाम करण्यासाठीची प्रक्रिया ही ग्रामपंचायतचे शासकीय अधिकारी तथा
ग्राम अधिकारी व सरपंच यांनी आधी राबवली असती तर आज ही नाचक्की वेल कोल्हारे ग्रामपंचायत ग्राम अधिकारी व सरपंच यांच्यावर आली नसती. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं माझा समज आहे. कारण की ही नोटीस जी आहे ती नोटीस उपअभियंता तथा तांत्रिक अधिकारी नेरळ संकुल निलेश खिल्लारे यांनी पाठवलेले आहे. आणि हे जे काम आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक सुशोभीकरण, पहिल्यांदा हे विरोधकांना माहीत असलं पाहिजे, आपण चौक सुशोभीकरणाचं काम करतोय. कारण आणि हे काम करण्याकरता त्याची तांत्रिक मान्यता ही हे निलेश खिल्लारे यांनीच दिलेली आहे व नेरळ विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे आणि याच्या लाईन आउट सुद्धा त्या अभियंत्याने दिले. त्याच्यामुळं ही नोटीस या कामाच्या संबंधित नाहीये. परंतु जाणूनबुजून एक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायतचं नाव कुठेतरी बदनाम हो या दृष्टिकोनातून ही बातमी झाल्याचे मला असं वाटतंय. दुसरी गोष्ट की आम्ही जे काम करतोय, जे ग्रामपंचायत मार्फत जे काम होतंय, आमच्याकडे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती खूप आस्था असणारे जी व्यक्ती आहेत किंवा समता समिती आहे, त्यांनी माझ्याकडे एक अर्ज दिला होता की त्या अर्जामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तिथेशी त्या चौकामध्ये नियोजित समता समिती म्हणून त्या चौकामध्ये संगमस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक असं नामकरण करून ते सुशोभित करण्यात यावं अशी आमच्याकडे मागणी होती. तीच मागणी आम्ही बीडीओ म्हणजे पंचायत समिती यांच्याकडे सादर केली. त्या अनुषंगाने तिथले ज्युनियर इंजिनियर असतील, तिथले उपअभियंता असतील, अभियंता असतील, यांनी पूर्णच्या पूर्ण त्या अहवालाची पाहणी केली. त्यानंतर त्याची प्रशासकीय मंजूर म्हणजे तांत्रिक मान्यता दिली. त्यानंतर आपण रीतसर त्याची जाहीर निविदा काढली. निविदा काढल्यानंतर ते ठेकेदारांकडे आपण ते काम दिलेलं आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत का मी कुठे काही कायदेशीर प्रणालीमध्ये चुकीचं आहे. दुसरी गोष्ट की एक तिथे बाजूला कोणती तरी एक संस्था आहे, त्यांनी अर्ज दिलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं जे काम आहे ते समता समिती मार्फतच होणार आहे. आणि त्यांनी तसं सुद्धा पण एक पत्रव्यवहार ग्रामपंचायतीकडे केला आहे की हे जे काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापना करण्याचं हे काम आमच्या मार्फत होईल व ते जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्या परवानगीनेच होईल. साहेब कसं आहे की जो पीडब्ल्यूडीचा रस्ता होता आज तो नेरळ विकास प्राधिकरणाच्या नवीन डीपी मंजूर डीपी मध्ये आलेला आहे. त्या रस्त्याची पूर्वीची कॅटेगरी म्हणजे कंट्रोल लाईन इमारत रेषा ही 37.50 मीटर इतकी होती. परंतु आज या नवीन पब्लिश आणि मंजूर डीपी मध्ये त्या रस्त्याची मध्यापासून 15 मीटरची इमारत रेषा आहे आणि रुंदीकरण आहे. तर रुंदीकरण 15 मीटर असल्याने त्या ज्या समता समिती त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही सर्व नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन करण्याकरता सर्व नियमांचं पालन करू. आणि मीही त्या गोष्टीसाठी कटिबद्ध आहे की ज्या महापुरुषा म्हणजे प्रत्येकाच्या मनात आहे ते तिथशी आज समोर चौकामध्ये होते, जे आज परिसरामध्ये नको नको त्या गोष्टी आजूबाजूला चालू आहेत. आपण बघतायत कुठे गुटख्याच्या टपऱ्या असतील रस्त्याच्या लगत, पीडब्ल्यू रस्त्या लगत, बरेच काय प्रकार म्हणजे नको नको त्या गोष्टी आहेत. पण त्या गोष्टीकडे लक्ष न देता जे सर्वांच्या हृदयात आहेत, ज्यांनी आज आपल्या देशाला संविधान देण्याचं काम केलंय, त्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे. आणि ते कधीच कोणाच्या मनात अशा व्यक्तीच्या त्या पुतळ्याकरिता एवढा किंवा त्यांच्या नावाचं जे सुशोभीकरण त्याकरता एवढा विरोध का, हा सुद्धा मला एक प्रश्न पडलेला आहे. दुसरी गोष्ट आहे की या गोष्टी साध्य करण्यामागे या विरोधकांचा म्हणजे माझे विरोधक तुम्हाला स्पष्ट सांगतो की याच्यामध्ये त्यांचा हेतू मला समजला नाही. की आज सर्वांच्या आस्थेचा प्रश्न झाला. आज जवळजवळ त्याची 1000 माणसं जमली होती. त्यांना खूप चांगलं वाटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक होते. त्यानंतर आम्ही स्वतः इथे परवानगी घेऊन इथं पुतळ्याची स्थापना करणार आहे. तर ही गोष्ट अडून यांना काय मिळणार आहे हे मला काही समजलं नाही अद्यापपर्यंत. दुसरी गोष्ट आहे का जर चांगलंच करायचंय तर याला परवानगी कशी प्राप्त होईल यासाठी यांना आपण सोबत जाऊ ना. आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करू की साहेब आमच्या परिसरामध्ये एक महापुरुषांचं जसं बाजूलाच आम्ही हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचं चौक सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
चौक सुशोभीकरण, संविधान चौक सुशोभीकरणाचं काम. त्यानंतर जसं कर्जतमध्ये गेल्यानंतर छत्रपती शंभू महाराजांचं एक उभी प्रतिकृती आहे, तशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यानंतर आदियोगी शिवशंकराचं, ह्या सर्व गोष्टी माझ्या मनात आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करतोय. परंतु विरोधकांना असं काय मिळतं याच्यातून मला काय माहित नाहीये. आणि मी वारंवार सांगेल की माझ्या ग्रामपंचायत मधला बरेचसे लोक ज्या इथे राहतात ते बरेचसे लोक सुशिक्षित आहेत आणि त्यांना सर्वांना समजतंय की फक्त ग्रामपंचायतीला आणि सरपंचांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनाने हे सर्वच्या सर्व डायपच आहेत. कसं आहे की ही गोष्ट मलाही समजली नाही की ज्या समाजहिताच्या, ज्या लोकहिताच्या गोष्टी आहेत त्याला एवढा तीव्र विरोध, आणि जिथे खरोखर की आपली नवतरुण पिढी असेल, बऱ्याचशा गोष्टीवरती समाजाच्या हिताच्या दृष्टीने चुकीच्या असलेल्या गोष्टीला कोणच विरोध करत नाही, आणि जे हिताचे आहे त्याला विरोध करतात. आज ह्या ग्रामपंचायतमध्ये 2021 मध्ये 10 फेब्रुवारी 2021 मध्ये मी सरपंच पद सांभाळलं. तिथून मी बघतोय की विरोधक हे फक्त ना फक्त चांगल्या कामांनाच विरोध करतात. जे वाईट काम आहे त्याला अजूनपर्यंत कोणी काही त्याची वाच्यताच केली नाही. की हे बघा, सगळ्यांना जग जाहीर आहे, नेरळ कळंब राज्यमार्ग मध्ये जो आपला ग्रामपंचायत मध्ये धामोते भाग येतोय, आपला कोलारे भाग येतोय, बोपेले भाग येतोय, रस्त्याच्या आजूबाजूला काय काय सर्वांना माहिती आहे. परंतु त्या दृष्टिकोनातून अजूनपर्यंत नेरळ विकास प्राधिकरणाला का नाही कळवलं? आम्ही तर जे आम्हाला येते आम्ही ते नेरळ विकास प्राधिकरणाला कळवतोय आणि त्यांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे. परंतु हाच विषय, हा व्यक्तिगत विरोध आहे का याचाही प्रश्न मला पडलेला आहे. की जसं या आजूबाजूला, जसं माझं एक स्वप्न आहे किंवा आमच्या सर्वांचं एक विजन आहे की ही ग्रामपंचायत म्हणजे जसे आम्ही रस्ते करतायत, जसे आम्ही स्ट्रीट लाईट लावतोय, जसं आम्ही कचरा उचलण्याची व्यवस्था करतोय, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ग्रामपंचायतमध्ये. तुम्ही एसटी स्टँड पाहिला असेल, सगळ्याच गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. आता पाण्याचं फिल्टरेशन प्लांटचं काम चालू आहे. तर ह्या गोष्टी होत असताना आपल्या पिढीला कुठेतरी एक त्यांच्या विचारांना चालना मिळेल. ज्या महापुरुषांनी आपल्या देशासाठी, आपल्या देशासाठी जे काय केलंय, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्व जे महापुरुष यांची जाणीव व यांची प्रतिकृती नेहमी दिसावी व त्यांची विचारांचा जागर व्हावा या दृष्टिकोनातून जे काम करते त्याला एवढा विरोध का आहे याचं मला उत्तर अद्यापर्यंत समजलं नाही. दुसरी गोष्ट आहे की जर एखादी जागा, म्हणजे मला समजत नाही ती जागा, त्या जागेमध्ये अतिक्रमण झालं पाहिजे यासाठी विरोधक हे करतायत का? कारण की ती जागा आपण खुली ठेवली, ती कोणाच्या मालकीची जागा नाही आजपर्यंत. बघा, ज्या संस्थेने सुद्धा पत्रव्यवहार केलंय त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलंय की आमच्या मालकीची जागा नाहीये, त्यांच्या मालकीची जागा आहे असा कुठेच उल्लेख नाही. तर ही जागा खुली जागा आहे. तुम्ही बघता इतरत्र प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर जिथे जागा खुली असेल तिथं कोणी व्यवसायाच्या हिशोबाने आपण जाऊन टपरी बांधूया, कोण गुटखा विकतो, कोण काय विकतो, त्यांचा विकास चालूच असतो त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने. पण ते एक महापुरुषांच्या एक सिंबॉलिक आयकॉन तिथं व्हावा, महापुरुषांची प्रतिकृती किंवा त्यांच्या नावाने चौक तिथं व्हावा. तर या गोष्टी करता का विरोध आहे हा मी वारंवार प्रश्न करेल की हा विरोध का आहे? हा माझी बदनामी करण्याचा डावपेच आहेच, पण माझी बदनामी करा, पण त्या महापुरुषांच्या बाबतीत जर एखादी गोष्ट घडते तर ती गोष्ट कुठेतरी थांबल्या पाहिजे. आता तुम्हाला जी नेरळ विकास प्राधिकरणाकडून ती संबंधित विभागाकडून नोटीस प्राप्त झालेली आहे, तर ते नोटीस ज्या विभागाकडून प्राप्त झालेली आहे त्याच विभागातील अधिकाऱ्यांनी या कामासंदर्भात, जर ती त्या कामासंदर्भात नोटीस असेल संविधान चौक संबंधी, तर त्याची चौकशी, पाहणी आणि तांत्रिक मान्यता त्यांनीच दिलेली होती. आता तेच अधिकारी पुन्हा नोटीस काढतायत, तर कुठेतरी अधिकाऱ्यांना वेठीस धरून त्यांच्यावर दबाव टाकून अशा प्रकारचं काम केलं जात आहे का, असं तुम्हाला काही संशय आहे? अशी शक्यता नाकारता येणार नाही. परंतु मी एक सांगेल की ज्या अधिकाऱ्यांनी तिथशी लाईन आउट दिलंय, तांत्रिक मान्यता दिलंय, तेच त्या कामाकरिता निष्कर्षित करा असं सांगणार आहे असा माझा समज आहे. त्यामुळे मी एकदा जे अभियंता त्यांच्याशी पुन्हा खात्री करून घेईल. परंतु ही जी बातमी आहे ही साफ चुकीची आहे. माझ्या पत्रकार बंधूंची वारंवार दिशाभूल करण्याचा प्रयत्न केले जातात, पण पत्रकार बंधूंना एक माझा आवर्जून एक विनंती आहे की अशा दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर तुम्ही जरा एक पडताळणी करा, त्याची शाश्वती करा. तो व्यक्ती असं का करतोय? मी आत्ताच एक रील पाहिली की मी ह्या रस्त्याच्या उपोषणाकरता बसलो होतो
जो पेशवाई मार्ग आहे, मी 4 वर्ष उपोषण केले, 4 वेळा उपोषण केले. परंतु मी एक या पत्रकार परिषदेमार्फत आणखी एक गोष्ट सांगू इच्छितोय की उपोषणानंतर तो रस्ता मंजुरी झाला होता नेरळ विकास प्राधिकरणाकडून. आणि मी आता ठेकेदार बोललो तर मी नाव घेऊ शकत नाही, कारण की संबंधित व्यक्ती कोणी बोलले संबंधित ठेकेदारांनी केलंय. परंतु केल्यानंतर 1च वर्षामध्ये ते सर्व डांबर निघून गेले. म्हणजे त्यांनी उपोषण केलं, मंजुरी झाली, पण ठेकेदारांनी केलेल्या कामामुळे किंवा ज्या व्यक्तीने केलं, आता तुम्ही समजून घ्या ती गोष्ट, ज्या व्यक्तीने केलंय त्या व्यक्तीने ते लगेचच ती डांबर निघून गेली. आज तुम्ही त्या रस्त्याची अवस्था बघताय कशा पद्धतीची आहे. आणि त्यानंतर आपण कार्यसम्राट आमदार जे महेंद्र शेठ तोरवे आहेत त्यांच्याकडे वारंवार पाठिंबा घेतो, आज नाही 3 वर्षापासून. आणि याचे साक्षीदार आपले जे द मॉर्निंग सोसायटी आहे, ती सोसायटी आहे, द ऑर्चिड सोसायटी ती सोसायटी आहे, या सर्वांच्या मार्फत आम्ही जाऊन भेटीगाठी घेतलेल्या आहेत की साहेब हे रस्ता होणं खूप आवश्यक आहे. या रस्त्यामध्ये आपल्या परिसराची खूप उन्नती होणार आहे आणि आज जे सगळ्यांची गैरसोय आहे ती कुठे ते दूर होणार आहे. या बऱ्याचशा गोष्टी आम्ही मागत होतो आणि आज ते मंजूर झाले. त्याचाही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, पण लाटू द्या, श्रेय कुणी घेऊ द्या, पण ते काम चांगलं होतंय ना, काम चांगलं झालं पाहिजे या विचारसरणीचे आम्ही आहेत आणि असेच विचारसरणी ठेवून आपण पुढे काम करतोय. आणि हे आमचं खूप मोठं विजन आहे. त्यामुळे विरोधक काय बोलतोय याच्याकडे दुर्लक्ष करतो नेहमी आम्ही, आणि दुर्लक्ष करून आम्ही आमच्या कामाने उत्तर देतो. परंतु आज जी पत्रकारांची दिशाभूल झाली त्या कारणाने मी ही पत्रकार परिषद घेऊन आपण आज सगळ्यांना सांगू इच्छितोय की जो कोणी व्यक्ती या गोष्टी घडवू इच्छितोय त्या का घडवतोय ते मला माहित नाही. हे बघा, ती जी कोणती संस्था आहे त्या संस्थेच्या जागेत ते सुशोभीकरणाचं काम होत नाही. दुसरी गोष्ट आहे, ती संस्था जर काम होऊ दे, मग त्यांचा विरोध आहे तर का विरोध आहे, पुतल्याचं काम करत नाही आपण, सुशोभीकरणाचं काम करतोय. की त्यांना त्या जागेचा नक्की त्यांना वापर करायचा आहे, ती जागा त्यांना हडपायचंय, नक्की काय विषय त्यांचा मलाही समजला नाही. त्यामुळे मी त्यांच्याशी संबंधितांशी मी बोललोय सुद्धा की हे काम हे सुशोभीकरणाचं काम आहे आणि इथे कोणी अतिक्रमण, तुम्ही रस्त्याच्या आजूबाजूला बघतात किती अतिक्रमण होतात, तर ह्या जागेवर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये. दुसरी गोष्ट आहे की या रस्त्याची जी कॅटेगरी चेंज झालेली आहे, जे नेरळ विकास प्राधिकरणामध्ये आलेलं आहे, जे मी आताच तुम्हाला बोललो की तो रस्ता 15 मीटरचा झालेला आहे, तर त्या 15 मीटर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा एक अहवाल सादर करून किंवा त्याची एक मागणी सादर करून, मागणी प्रस्ताव सादर करून जिल्हाधिकारी कडून परवानगी घेतल्यानंतरच आपण तिथेशी समता समिती तिथेशी जो पुतळा स्थापन करणार आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.